नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास टोंबरे व्हर्च्युअल शिक्षक आपले स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सर्वजण शाळेत नसलो तरी घरात राहून ऑनलाईन लर्निंगच्या माध्यमातून शिक्षण घेत आहोत। या माध्यमाचा आणि अध्यापन अध्ययनाच्या प्रक्रियेचा आपल्याला नक्कीच फायदा होईल अशी आशा आहे। त्याचबरोबर आपल्या शिक्षण प्रक्रियेत खंड पडणार नाही, म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाने हा उपक्रम सुरू केला आहे। आज आपण इयत्ता 10वी आपला विषय आहे भूगोल। यामध्ये आपण आजचा जो घटक आहे तो म्हणजे पर्यटन वाहतूक व संदेशवहन। पर्यटन वाहतूक व संदेशवहन याचा आपण पहिला भाग घेत आहोत। आपल्याला माहिती आहे की पर्यटनाची जी काही साधनं असतात ती अनेक साधनं आहेत, वाहतुकीची साधनं आहेत आणि संदेशवहनाची सुद्धा अनेक प्रकारची साधनं आहेत। आणि या पर्यटन वाहतूक आणि संदेशवहन या तीन जे घटक आहेत, या तीन घटकांवरच त्या देशांचा विकास हा होत असतो। त्याचबरोबर आपण भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास या पर्यटन वाहतूक आणि संदेशवहन या पाठामध्ये घेत आहोत। आता हा जो पाठ आहे, या पाठामध्ये जी काही माहिती देण्यात आलेली आहे, तर पर्यटनाची जी माहिती आहे त्या पर्यटनाच्या माहितीमध्ये आपण ब्राझीलची बरीचशी माहिती घेतलेली आहे आणि जी काही माहिती आपल्याला मिळालेली आहे त्या माहितीच्याच आधारे आपण म्हणजे तुम्ही ब्राझीलमधील जी काही स्थळं आहेत त्या स्थळांना भेट देऊ शकता। मग आणि त्यांची यादी करा, त्या पर्यटन स्थळं जी आहेत त्यांचं वर्गीकरण करा आणि कोणत्या पर्यटन प्रकारात त्याचं वर्गीकरण करता येईल याबाबत आपण आपल्या मित्रांबरोबर चर्चा करायची आहे आणि त्याचं वर्गीकरणसुद्धा करायचं आहे। हा एक भाग आहे, कारण आपण आत्तापर्यंत या ब्राझीलच्या संदर्भामध्ये बरीचशी माहिती घेतलेली आहे। मग त्या माहितीमध्ये आपण जशी पर्यटन स्थळांच्या बाबतीत विचार केलेला आहे की मग त्यामध्ये जशी मानवी वस्ती होती, लोकसंख्या होती आणि स्थान विस्तार, प्राकृतिक रचना यामध्ये बऱ्याचशा पर्यटन स्थळांचा सुद्धा भाग आपल्याला आलेला होता। यामध्ये जी पर्यटन स्थळं या ब्राझीलची होती त्या ब्राझीलच्या संदर्भात आपण त्याची एक यादी तयार करायची आहे आणि त्या यादीवरूनच तुम्ही वर्गामध्ये सुद्धा चर्चा करू शकता की ब्राझीलमधील कोणती पर्यटन स्थळं चांगली आहेत, त्या ठिकाणी काय आहेत याचा अभ्यास एक चर्चा तुम्ही वर्गामध्ये करू शकता। आता आपल्याला या ठिकाणी एक प्रश्न दिलेला आहे, एक आकृती दिली 9.1 म्हणून आकृती आहे आणि त्या आकृतीच्या आधारे आपल्याला काही प्रश्न विचारलेले आहेत। ही जी आकृती आहे ही आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या आहे। या आकृतीमध्ये आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या दिलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला पर्यटक संख्या ही लाखामध्ये दिलेली आहे। म्हणजे खाली ही पर्यटकांची संख्या ती लाखामध्ये भारत आणि ब्राझीलच्या बाबतीमध्ये आहे। ही इथे खालच्या बाजूला म्हणजे जो काही ग्राफ दाखवला जातो, इथे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी वर्ष लिहिलेली आहेत आणि इकडे ही जी संख्या आहे 20, 40, 60, 80, 100, 120 ही लाखातली संख्या आहे। इथे 1995, 2000, 2005, 2010 आणि 2015 अशा पद्धतीने
येथे हे आकडे हे सन दिलेले आहेत, वर्ष दिलेली आहेत. आता इथे 1995 साली एक प्रश्न दिला आहे. पहिलाच प्रश्न आहे हा इथे दिलेला की 1995 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले. आता 1995चं हे जे साल आहे ते जर आपण विचारात घेतलं तर कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले हे जर आपण पाहिलं तर जो आलेख जो आहे त्यामध्ये एक आलेखाची जी रेषा आहे, लाल रेषा ही भारताच्या हा भारताचा भाग दाखवला आहे आणि हा ब्राझीलचा आहे. इथे तो रेड रेषेने दाखवलेला होता आणि इकडे निळ्या रेषेने दाखवलेला आहे. आता या ठिकाणी ही जी रेषा आहे ही अशी गेलेली ही रेषा भारताची आहे आणि ही रेषा ही ब्राझीलची आहे. मग आता 1995चा जर विचार केला तर 1995 मध्ये कोणत्या देशामध्ये पर्यटक अधिक आलेले होते तर आपण त्याचं जर उत्तर जर अभ्यासलं तर त्या बाबतीमध्ये आपल्याला काय सांगता येईल तर 1995च्या जो काही आलेख आहे त्या आलेखाची जर आपण माहिती घेतोय तर त्या आलेखामध्ये आपल्याला तर 1995चा जर आपण विचार केला तर 1995 मध्ये सर्वाधिक पर्यटक हे भारतामध्ये आलेले आपल्याला दिसून येतील. त्याचबरोबर दुसरा प्रश्न दिला आहे की 2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक परदेशी पर्यटक आले. आता 2000 सालाचं जर उत्तर पाहिलं तर त्या ठिकाणी आपल्याला ब्राझील हे उत्तर अपेक्षित आहे. तिसरा प्रश्न आहे कोणत्या वर्षापासून भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते. तर त्यात तो आलेखावरून आपण जर पाहिलं तर 2010 या 2010 वरून भारतातील परदेशी पर्यटकांची संख्या ही आपल्याला वाढलेली दिसते. पुढचा प्रश्न दिला की 2015 साली दोन्ही देशातील परदेशी पर्यटकांची संख्या किती होती, त्यातील फरक सांगा. तर 2015 साली ब्राझीलमधील परदेशी पर्यटकांची संख्या सुमारे 60 लाख आणि भारतातील परदेशी पर्यटकांची संख्या सुमारे 130 लाख एवढी होती. म्हणजेच दोन देशातील परदेशी पर्यटकांच्या संख्येतील जो काही फरक आहे तो फरक 70 लाख एवढा होता. पुढचा प्रश्न विचारला आहे की 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक मोठ्या प्रमाणावर वाढण्यामागचं कारण काय. तर त्याचं आपल्याला सांगता येईल की पर्यटन व्यवसायाच्या संदर्भात व्यावसायिक दृष्टिकोन आणि परदेशी पर्यटकांना दिल्या जाणाऱ्या सुविधा यामध्ये वाढ झालेली आहे आणि 2010 नंतर भारतातील परदेशी पर्यटक हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत हे त्याचं एक प्रमुख कारण आपल्याला सांगता येईल. तर अशा पद्धतीने आपण या आलेखाच्या आधारे काही प्रश्न त्याची उत्तरं ही आपण देऊ शकतो. आता या ब्राझीलचं जसं सांगितलं की ब्राझीलमध्ये पांढऱ्या वाळूच्या पुळणी आहेत, आकर्षक आणि स्वच्छ सागरी किनारे आहेत, निसर्गरम्य बेटे आहेत, ॲमेझॉन खोऱ्यातील घनदाट अरण्य आहेत आणि विविध प्रकारचे प्राणी त्याचबरोबर पक्षी आहेत, विविध प्रकारची उद्यानं आहेत, गार्डन आहेत. यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होत असतात. म्हणजे ब्राझीलमध्ये पर्यटक आकर्षित होण्याचं कारण काय आहे तर त्या ठिकाणी ॲमेझॉन खोऱ्यातलं घनदाट अरण्य आणि त्या ठिकाणी असणारे विविध प्रकारचे प्राणी, याशिवाय त्या ठिकाणी असलेली वेगवेगळी उद्यानं आणि यामुळे आंतरराष्ट्रीय पर्यटक ब्राझीलकडे आकर्षित होत असतात. याशिवाय ब्राझिलिया हे राजधानीचं नवीन शहरसुद्धा पर्यटकांचं आकर्षण झालेलं आहे. आणखी रिओ दी जेनेरिओ आणि साओ पावलो यासारखी शहरं मोठ्या संख्येने ही त्या पर्यटकांना आकर्षित करत असतात.
म्हणजेच ब्राझील देशातील अनेक भागामध्ये पर्यटन हा एक महत्त्वाचा असा आर्थिक व्यवसाय बनलेला आहे. ब्राझीलमधील पर्यावरणस्नेही या पर्यटनाचा विकास होत आहे. म्हणजे अशा पद्धतीने या ब्राझीलमध्ये पर्यटनाचं महत्त्व हे अतिशय वेगळं आहे. आता आणखीन इथे दुसरा आलेख दाखवला गेला आहे. हा एक स्तंभालेख आहे की वरील आलेखाचा प्रकार कोणता आणि या आलेखात कोणत्या बाबी दाखवल्या आहेत असा हा आलेख आहे. तर हा जो आलेख प्रकार आहे हा आलेख प्रकार स्तंभालेख आहे. या आलेखामध्ये कोणत्या बाबी दाखवलेल्या आहेत तर एकूण लोकसंख्येपैकी पर्यटन व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकांची टक्केवारी, योगदानाची टक्केवारी हे दाखवलेले आहे. म्हणजे बघा इथे काय काय दाखवले त्या ठिकाणी पर्यटन जो काही व्यवसाय आहे त्या पर्यटन व्यवसायामध्ये किती लोक गुंतलेले आहेत आणि त्यांची जी टक्केवारी आहे ती इथे दाखवली गेलेली आहे. नंतर एकूण राष्ट्रीय उत्पन्नामध्ये पर्यटन व्यवसायाचं योगदान किती आहे हे सुद्धा त्यामध्ये दाखवलं गेलेलं आहे. त्याचबरोबर कोणत्या देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान जास्त आहे तर ब्राझील या देशामध्ये पर्यटकाचं योगदान हे अधिक दाखवलं गेलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे एकूण राष्ट्रीय उत्पादनाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या जास्त असलेला देश कोणता. तर एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या तुलनेत पर्यटन व्यवसायामध्ये जास्त लोकसंख्या असलेला देश हा भारत आहे आणि त्यामध्ये व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या ही भारतामध्येच जास्त आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आकृती 9.2 ही जी दिली आहे त्यावरून आपल्याला हे प्रश्न त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर इथे आपण जर पुन्हा एका 9.1 जी आकृती आहे त्याच्या संदर्भात जर माहिती पाहिली त्याची एक तुलनात्मक माहिती दिली की 9.1 मध्ये ही जी आकृती आहे त्यामध्ये दाखवलेलं आहे 2015 नुसार भारतामध्ये भेट देणाऱ्या आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ब्राझीलच्या तुलनेत जास्त आहे. तसे असले तरी पर्यटन क्षेत्राचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा हा ब्राझीलपेक्षा कमी आहे. हे प्रामुख्याने त्या देशाची लोकसंख्या आणि एकूण राष्ट्रीय उत्पन्न यांच्या मूल्यावर हे सगळं अवलंबून आहे आणि त्यानुसार भारताचे राष्ट्रीय उत्पन्न आणि लोकसंख्या ब्राझीलच्या तुलनेत खूपच जास्त आहे. हे आकृती 9.2 मध्ये आपल्याला दिसून येईल. त्यामुळे भारताचा एकूण राष्ट्रीय उत्पन्नातील पर्यटन क्षेत्राचा वाटा हा ब्राझीलपेक्षा कमी दिसतोय आणि त्या क्षेत्रातील लोकसंख्येचं प्रमाण हे आपल्याला जास्त दिसतं. तर अशा प्रकारे त्याचं स्पष्टीकरण हे आपल्याला सांगता येईल. त्याचबरोबर काही गोष्टी आहेत की ब्राझीलमधील कोणत्या घटकामुळे अथवा वैशिष्ट्यामुळे पर्यटन स्थळे निर्माण झालेली आहेत हे जर आपण पाहिलं तर त्या संदर्भामध्ये आपल्याला आपण ज्या आकृत्या पाहिल्या त्यामध्ये ब्राझीलमधील पर्यटन स्थळं जी आहेत त्यामध्ये रिओ दी जेनेरिओ या ठिकाणी पुळण आहे. ब्राझीलमधील सागरी किनारे महत्त्वाचे आहेत. मॅनास येथील फुटबॉल स्टेडियम हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. म्हणजे क्रीडा पर्यटकांचं एक वाढतं महत्त्व त्या ठिकाणी आहे आणि निसर्गरम्य अशा प्रकारचे किनारे आहेत आणि यामुळेच ब्राझीलमधील पर्यटनासाठी त्या ठिकाणी येत असतात. आता भारताच्या संदर्भामध्ये 9.1 ही जी आकृती आहे याचं आपण जर पुन्हा विश्लेषण जर पाहिलं तर ह्या 9.1 आकृतीच्या संदर्भात जर माहिती घेतली तर हा जो आलेख आहे त्या आलेखावरून आपल्या काय लक्षात येतं की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या सतत वाढत आहे. परंतु ही वाढ 2010
पासून अधिक झालेली आढळते आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांच्या संख्येतील ही वाढ सातत्यपूर्ण अशा प्रकारची आहे। त्या ठिकाणी परदेशी पर्यटक भारतात ऐतिहासिक, सांस्कृतिक, वैद्यकीय व्यवसाय यासाठी हे सगळं येत असतात। त्याचबरोबर पर्यावरणपूरक पर्यटनाला भारतात चालना दिली जाते आणि भारताचा ऐतिहासिक वारसा जर आपण लक्षात घेतला तर देशातील अनेक भागात पर्यटनाच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत। यासाठी अनेक पर्यटन स्थळंसुद्धा निर्माण केली जात आहेत। तर अशा पद्धतीने भारतामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटन स्थळं आपल्याला दिसून येतील। याशिवाय ह्या आकृती 9.1चे हे जे चित्र आहे हे जर आपण पाहिलं तर लक्षात येईल आपल्या की भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या ही सतत वाढते या ठिकाणी। परंतु ही जी वाढ आहे ती 2010 पासून झाली आपल्याला आढळते आणि त्यामुळे पर्यटकांच्या संख्येतील वाढ सातत्यपूर्ण आहे। म्हणजे एकंदरीत हा जो आलेख पाहिला तर हा आलेख आपल्या लक्षात येईल। भारतामध्ये सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे की अनेक पर्यटकांच्या संधी या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि आपल्या देशामध्ये भारतामध्ये अनेक पर्यटनाची स्थळंसुद्धा उपलब्ध आहेत। तर या पर्यटन स्थळाच्या संदर्भात आपण जर माहिती घेतली तर इथे काही चित्र तुम्हाला दाखवली जात आहेत। जसं गेट ऑफ इंडिया आपलं भारतातलं एक म्हणजे मुंबईचं एक हे जे गेट आहे या ठिकाणी अनेक परदेशी पर्यटकसुद्धा मोठ्या संख्येने येत असतात आणि भारतातले तर आहेतच परंतु परदेशी पर्यटकांचं हे गेट ऑफ इंडियासुद्धा एक आकर्षण आहे। आता हे ब्राझीलमध्ये आहे, रिओ द जेनेरिओ ही एक म्हणजे हे त्या ब्राझीलचं हे आकर्षण आहे। आता ब्राझीलचा सागरी किनारा जर पाहिला तर अशा पद्धतीचा आहे, म्हणून ब्राझीलच्या सागरी किनारा सुद्धा पर्यटनासाठी अतिशय चांगला आहे आणि ते एक आकर्षण आहे। आता आणखी दुसरं म्हणजे ब्राझीलचं नाही तर भारतातली अजिंठा लेणी, ही अजिंठा लेणी महाराष्ट्रामध्ये आहे ती सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा पर्यटनाचा भाग आहे। फार पुरातन काळातली ही लेणी आहे आणि ही लेणी पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात। त्यांनी यातलं जे काम आहे ते अतिशय कोरीव अशा प्रकारचं काम आहे, डोंगर कोरून ते केलेलं आहे। त्यानंतर ब्राझीलचं आहे मॅनास, त्या ठिकाणी फुटबॉलचं स्टेडियम आहे, हे सुद्धा त्या ठिकाणचं एक आकर्षण आहे। आता हा आसामचा एक भाग आहे, गुवाहाटी आसामचा एक भाग आहे, हा सुद्धा एक पर्यटनासाठी अतिशय चांगला भाग आहे। तर अशा प्रकारे या पर्यटनाचा अभ्यास करत असताना आपण पुढचा आहे ब्राझीलमधील वाहतूक, म्हणजे आकृती क्रमांक दिली आहे येथे 9.9 ही जी आकृती दिली आहे त्यामध्ये ब्राझीलची प्रमुख वाहतूक मार्ग दिलेत, जसे प्रमुख रस्ते, इतर रस्ते, लोहमार्ग, राजधानी, पर्यटन ठिकाणे, विमानतळ आणि बंदरं अशा प्रकारचा हा एक नकाशा तुमच्यासमोर दिलेला आहे। आणि या नकाशाच्या बाजूलाच काही प्रश्नसुद्धा विचारले गेले आहेत की कोणकोणत्या प्रकारचे जसं ब्राझीलच्या वाहतूक मार्गाच्या नकाशाचा अभ्यास करून पुढील प्रश्नांची उत्तरं सांगा। तर अशा पद्धतीने हा एक भाग इथे दाखवला गेला आहे की जसे प्रश्न काय कोणकोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग दिसत आहेत। मग आता वाहतूक मार्ग म्हटलं तर या ठिकाणी प्रमुख रस्ते आहे, इतर रस्ते आहे, लोहमार्ग आहे, राजधानी आहे, पर्यटन म्हणजे प्रमुख रस्ते, इतर रस्ते आणि लोहमार्ग, नंतर विमानाचे मार्ग आहेत, बंदर आहेत म्हणजे बोटीचे मार्ग आहेत। तर असे मार्ग आपल्याला या ठिकाणी दिसतात। कोणत्या प्रकारच्या मार्गाची घनता जास्त दिसते, नंतर ठळक दिसणारा महामार्ग कोणता, तो कोणत्या ठिकाणांना जोडतो, लोहमार्गाचा विकास प्रामुख्याने कोणत्या भागात झाल्याचे दिसत आहे, याचं कारण काय असावं आणि ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात, त्याची कारणं कोणती असावीत, अशा प्रकारे हे प्रश्न आपल्याला सोडवायला दिलेले आहेत। आता या हे जर आपण जे प्रश्न सोडवतोय, पहिला प्रश्न काय विचारला होता की नकाशात कोणकोणत्या प्रकारचे वाहतूक मार्ग दिसत आहेत। आपण जर नकाशा पाहिलात तर या नकाशामध्ये जलमार्ग, रस्तेमार्ग, लोहमार्ग आणि हवाई मार्ग हे आपल्याला दिसतात। पुढचा प्रश्न होता आपल्याला
नकाशात कोणत्या प्रकारच्या मार्गाची घनता जास्त दिसते? तर नकाशामध्ये जे रस्ते मार्ग आहेत ते रस्ते हे जास्त प्रमाणात आपल्याला त्या नकाशात दिसतात, म्हणजे रस्ते मार्गाची मोठ्या प्रमाणात जाळं पसरलेलं आहे. नकाशात ठळकपणे दिसणारा महामार्ग कोणता? आता ठळक दिसणारा जो काही महामार्ग आहे तो आपण ट्रान्स ॲमेझॉनियन हा मार्ग जो आहे, ट्रान्स ॲमेझॉनियन हा जो मार्ग आहे तो ठळकपणे आपल्याला दिसतोय. तो कोणत्या ठिकाणांना जोडतो? तर तो हा जो महामार्ग आहे सेरा दी अवसर आणि पोर्टोव्हेलो ब्राझिलिया या ठिकाणांना तो जोडतोय. नकाशात लोहमार्गाचा विकास प्रामुख्याने कोणत्या भागात झालेला दिसत आहे? याचं कारण काय? आग्नेय भागात या लोहमार्गाचा विकास झालेला आहे असं आपल्याला दिसून येईल. कारण ब्राझीलच्या आग्नेय भागात सखल किनारी प्रदेश आहे आणि त्या ठिकाणी लोकसंख्येचं आणि उद्योगाचं दाट जाळं सुद्धा आहे. पुढचा प्रश्न दिलाय, नकाशात ब्राझीलच्या कोणत्या भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात? त्याची कारणं कोणती? तर ब्राझीलच्या उत्तर भागात वाहतूक मार्ग कमी आढळतात. ब्राझीलच्या उत्तर भागात ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे, तो घनदाट अशा प्रकारचा प्रदेश आहे आणि सदाहरित वनांमुळे दुर्गम असा तो बनलेला आहे आणि परिणामी या भागात वाहतूक मार्ग हे कमी आढळतात. तर अशा प्रकारे हा जो नकाशा होता त्या नकाशावरून जसं आपण ब्राझीलचे प्रमुख वाहतूक मार्ग आहे त्या भागाचा आपण विचार केलेला आहे. त्यानंतर त्याचं भौगोलिक स्पष्टीकरण आपल्याला दिलेलं आहे. काय सांगितलं त्यांनी? तर त्या स्पष्टीकरणामध्ये सांगितलं की ब्राझीलमध्ये सर्वत्र सामान्यपणे रस्ते वाहतूक आढळते. देशातील वाहतूक मार्गामध्ये निम्म्यापेक्षा जास्त वाटा हा रस्ते मार्गाचा आहे. रस्त्यांची घनता पूर्व भागात केंद्रित झालेली आहे. पश्चिमेकडील ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश आणि दलदलयुक्त जमीन यामुळे रस्ते मार्गाचा विकास झाला आहे. ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्त्वावर जलवाहतूक केली जाते. या नदीच्या मुखापासून ते पेरू देशातील इक्विटॉस या ठिकाणापर्यंत ही वाहतूक होते. जगातील अंतर्गत जलवाहतुकीचा सर्वात लांब पल्ला सुमारे 3700 किलोमीटर या मार्गाने गाठता येतो. पॅराना ही दक्षिण वाहिनी नदी आहे त्या ठिकाणी आणि ही नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. त्याचबरोबर ब्राझीलच्या किनारी भागातही जलवाहतूक होते. ब्राझीलमध्ये लोहमार्गाचा जास्त विकास झालेला नाही. त्या ठिकाणी रेल्वे वाहतूक स्वस्त असली तरी तिचा उपयोग मोजक्या शहरापुरता मर्यादित झालेला आहे आणि हवाई वाहतुकीचं सुद्धा योगदान ब्राझीलमध्ये मर्यादित अशाच स्वरूपाचं आहे. तर अशा पद्धतीने या ब्राझीलच्या पर्यटनाच्या बाबतीमध्ये ही माहिती आहे. आता ब्राझीलच्या पर्यटनाच्या बाबतीमध्ये इथे एक विचार सांगितला गेलेला आहे की काय विचार सांगितला आहे की एखाद्या प्रदेशात वाहतूक सेवांचा होणारा विकास लक्षात घेता ब्राझीलमधील वाहतूक सेवेच्या विकासावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडला आहे? तर या ठिकाणी हा जो विचार करण्याचा जो काही प्रश्न आहे त्यामध्ये काय सांगितलं की वाहतूक सेवांचा होणारा विकास लक्षात घेता ब्राझीलमधील वाहतूक सेवेच्या विकासावर कोणत्या घटकांचा प्रभाव पडला आहे? इथे ॲमेझॉन नदी खोऱ्यातील वनाच्छादित प्रदेश आणि दलदलयुक्त जमीन यामुळे रस्ते मार्गाचा विकास मर्यादित झाला आहे. ॲमेझॉन नदीतून व्यापारी तत्त्वावर जलवाहतूक केली जाते. म्हणजे बघा काय सांगितलं की जो काही विकास झालेला आहे तो व्यापारी तत्वानुसार झालेला आहे. त्या ठिकाणी व्यापारी तत्वानुसार जलवाहतूक केली जाते कारण ॲमेझॉन नदी आहे आणि त्या नदीचं जे काही खोरं आहे ते वनाच्छादित आहे, दाट आहे, घनदाट आहे
दलदलयुक्त जमीन आहे, त्यामुळे रस्ते मार्गाचा विकाससुद्धा त्या ठिकाणी मर्यादित झालेला आहे. दुसरं काय सांगितलं की प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली यांचा विचार करता ब्राझीलमध्ये कोणत्या वाहतूक साधनांचा उपयोग प्रामुख्याने केला जात असेल. आता प्राकृतिक रचना आणि जलप्रणालीचा जर विचार केला तर त्या ठिकाणी पॅराना ही दक्षिण वाहिनी नदी जलवाहतुकीसाठी उपयुक्त आहे. ब्राझीलच्या किनारी भागातही जलवाहतूक होत असते. म्हणजे असा सुद्धा एक भाग त्या ठिकाणी आपल्याला विचारात घेता येईल. एकंदरीत वाहतूक सेवांचा जो काही विचार जर केला तर आणखी सांगता येईल की आग्नेय भागामध्ये सखल किनारी प्रदेशाचा सकारात्मक प्रभाव पडलेला आहे त्या ठिकाणी. नंतर प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली यांचा जर विचार केला तर त्या ठिकाणी रस्ते मार्गच उपयुक्त आहेत आणि देशाच्या मध्य आणि दक्षिण भागात लोहमार्गाचा उपयोग केला जात असेल. तर अशा पद्धतीने आपल्याला या जरा विचार करा या प्रश्नाच्या संदर्भात माहिती घेता येईल. इथे या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आणखी सुद्धा काही प्रश्न तुम्हाला सांगता येतील की जसं वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार वाहतूक सेवांचे कोणकोणते प्रकार आहेत. त्याचबरोबर लोहमार्गाचा विकास प्रामुख्याने कोणत्या भागात झालेला आहे आणि त्याचं कारण काय आहे. आणि ब्राझीलमधील संदेश जसं ब्राझीलच्या बाबतीमध्ये प्राकृतिक रचना आणि अंतर्गत जलवाहतूक या संदर्भात माहिती सांगा. नंतर ब्राझीलमधील कोणते घटक पर्यटकांना आकर्षित करतात. ते आपण सांगायचं आहे. आणि ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास केला जात आहे. ब्राझीलमध्ये पर्यावरण स्नेही पर्यटनाचा अधिक विकास का केला जात आहे. त्याचबरोबर आणखी सुद्धा काही प्रश्न आपल्याला सांगता येतील की जसे ब्राझीलमधील वाहतुकीचे मार्ग कोणकोणते आहेत ते स्पष्ट करा. तर असे काही प्रश्नसुद्धा आपल्यासाठी आहेत आणि आपण तो भाग जो आहे त्या भागाचं वाचन करायचं आहे आणि त्यातले जे काही बारकावे आहेत ते आपण शोधून काढायचे आहेत.
या घटकाची बरीचशी माहिती देण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आपणही या घटकाचे व पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठ्यपुस्तकात दिलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं सोडवायची आहेत। त्याचबरोबर आपल्याला मी काही प्रश्नसुद्धा दिलेले आहेत, ते प्रश्नसुद्धा आपण सोडवायचे आहेत आणि याबरोबरच या पाठाच्या आपल्या प्रतिक्रिया आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या यूट्यूब चॅनलवर जरूर कळवायच्या आहेत। धन्यवाद।